नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 8वा. मागच्या वेळेमध्ये आपण पहिली 2 गणितं बघितली. आत्ताच्या वेळेमध्ये आपल्याला ही 2 गणितं बघायची आहेत. ओके, तर तिसरं गणित आधी लिहून घेऊया आपण. या गणिताकडे जरा नीट लक्ष द्या, कारण हे थोडं कठीण आहे पण आहे सोपं. आता छेदाचे परिमेकरण करायचं आहे. इथे वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 2 दिलं आहे. आपल्याला गुणाकार कोणाचा करावा लागणार आहे? वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2. ओके, इथे वजा चिन्ह असेल तर अधिक, अधिक चिन्ह असेल तर वजा. इथे पण सेम, अधिक वर्गमूळ 2. ओके, वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2 इकडे एकदा गुणला आहे, एकदा भागला आहे. आता 1 गुणिले हा कंस, हेच उत्तर येणार. आता हे बघा, ह्याला ए मानूया, ह्याला बी मानूया. ए वजा बी, ए अधिक बी. काय होतं? सूत्र कोणतं येतं इकडे, आणि सूत्र कोणतं वापरायचं आपल्याला? मग लक्षात असेलच, ए अधिक बी, ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. या सूत्राचा इकडे आपल्याला वापर करायचा आहे. आपण इकडे वापर करूया आणि लिहूया. ए अधिक बी, ए वजा बी, ए अधिक बी, ए अधिक बी, आणि ए वजा बी बरोबर काय येतं? ए वर्ग म्हणजे 3चा वर्ग. इथे वर्गमूळ 3चा आहे त्याचा वर्ग, वजा बी म्हणजे काय? वर्गमूळ 2 त्याचा वर्ग. ओके, लिहिलं आहे सूत्र, तिथे वापर करायचा. मी सूत्र लिहून ठेवलं आहे, तुम्हाला फक्त लक्षात आलं पाहिजे बस. वरची पायरी जसे तसे लिहूया. वर्गमूळ 3चा वर्ग, वर्गमूळ आणि वर्गचिन्ह कॅन्सल होतं आणि शिल्लक करायचं 3, वजा वर्गमूळ आणि वर्गचिन्ह कॅन्सल होतं, शिल्लक करायचं 2. आता 3 मधून 2 गेले किती राहिलं? 1. एक लिहिला काय? नाही लिहिला तरी पण चालतो. आणि लास्टला आन्सर काय आला? वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2. हेच झालं काय फायनल आन्सर. ओके, आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. 1/3 वर्गमूळ 5 अधिक 2 वर्गमूळ 2. आता चौथं गणित बघूया. 1/3 वर्गमूळ 5 अधिक 2 वर्गमूळ 2. आता याला काय करायचं आहे? सेम जसं आपण तिसरं गणित बघितलं तसंच आपल्याला चौथं गणित सोडवायचं आहे. एकदा काय करूया, 3 वर्गमूळ 5, इथे वजा चिन्ह घ्यायचं. इकडे अधिक चिन्ह आहे ना, आणि इकडे वजा चिन्ह घ्यायचं आपल्याला. तीन वर्गमूळ 5 वजा 2 वर्गमूळ 2. एकदा आणि गुणलं, एकदा भागला. आता वजा चिन्ह घेतलं का? या सूत्राचं इथे वापर होईल म्हणून. हे सूत्र आपल्याला खाली वापरायचं आहे. सांगतो तुम्हाला कोणतं सूत्र ते. आता 1 गुणिले 3 वर्गमूळ 5 वजा 2 वर्गमूळ 2. आपण कंस टाकूया. आता इकडे ह्याला पण ए मानायचं आहे, ह्याला बी मानायचं आहे. तसंच ह्याला ए, ह्याला बी मानला. ए अधिक बी, ए वजा बी. कोणतं सूत्र वापरणार? ए अधिक बी, ए वजा बी बरोबर बरोबर चिन्ह आहे इकडे. ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी, आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. आता ए म्हणजे काय? 3 वर्गमूळ 5 याचा वर्ग वजा बी म्हणजे काय? 2 वर्गमूळ 2 पूर्ण याचा कंसाचा वर्ग. ओके, आता हे पण सोडवूया. वरचं जसं तसंच यायचं आपल्याला. तर 3चा वर्ग किती होतो? 9 होतो. 9 गुणिले, मध्ये गुणिले चिन्ह आहे. वर्गमूळ 5 आणि वर्ग चिन्ह कॅन्सल होतं, फक्त 5 शिल्लक राहतं. वजा 2चा वर्ग किती होतो? 4. आता वर्गमूळ आणि वर्गचिन्ह कॅन्सल होतो, इथे फक्त 2 शिल्लक राहतं. ओके, आता ही वरची स्टेप आपल्याला जसे तसेच लिहायचे. अंशाकडची जी बाजू आहे ते आपल्याला जसे तसेच लिहायचे. 9 गुणिले 5 किती होतात? 9 वजा किती? 45. 4 दुणे किती होतात? 8. ओके, 45 मधून 8 गेले, किती शिल्लक राहिले? 37. हेच काय आपलं लास्ट आन्सर. ओके, अशा प्रकारे चौथं गणित झालेलं आहे. आता 5वं गणित पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.